आज आहे राजस्थान ट्रिपचा 3rd डे आणि आज आपण जाणार आहे डेझर्ट सफारीला. तर तिथं जैसलमेरमध्ये सँड ड्यून्स आहे. तर आपल्याला तिथं पण जायचं आहे आणि त्याच्या आधी 2-3 पॉईंट्स अजून क्लिअर करायचे, म्हणजे तिथं जायचं आहे आपल्याला अजून. तर भेटूया गाईज. आम्ही पोहोचलो आता कुलधारा विलेजला. त्याला हॉन्टेड विलेज म्हणतात. असं का इकडं जे गाव होतं पूर्ण हॉन्टेड आहे असं म्हणतात. तर आपण करू ट्रॅव्हल पुढे बघू मग आणि पैसा. समोर ते दाखवलेलं फोटोज काढताय लोक, खूप सारे लोक आहे इथे. इन्फॉर्मेशन दिलेले त्या बोर्डवरती. आम्ही तिकडून आलो, तिथं आमची ट्रॅव्हलर उभी आहे आणि असं मध्ये मंदिर आणि ते बनवलेलं तुम्हाला पुढे दाखवतो मी. बघा इथं कुलधारा लिहिलेलं आहे, वेलकम टू कुलधारा. आणि इथं असे स्पॉट्स बनवलेले फोटो काढायसाठी. ते एक तिथं मंदिर आहे वाटतं आणि इथं पण एक असं चौकासारखं बनवलेलं आहे. खूप सारे टुरिस्ट पण आहे इथं. हे बघा असे गावचे सगळे दरवाजे पडलेले, सगळे पडलेलं आहे. हे बघा असं वाडा आहे बनवलेलं, वरती जायला स्टेअरकेस आहे आणि वरती चाललं. बघा पूर्ण विलेज तुटलेलं आहे तिथपर्यंत. ते एंड पासून ते एवढं सगळं तुटलेलं आहे. पूर्ण कुलधारा विलेज सगळे, एक पण घर प्रॉपर नाही आहे. आणि हे जे आहे ते आत्ता बनवलं गेलं आहे, रिअल नाही आहे. हे बघा असं बनवलेलं आहे मस्त. रूम्स आहे खूप सारे. ओ भाई पूर्ण अंधारेमध्ये गाईस घरांमध्ये. त्याला भीती वाटते. हे बघा गाईस असे पूर्ण घर खंडर पडलेले आहे इथं आणि सगळे घर असे तुटलेले. हे बघा सगळे असे, हां सगळं सोडून दिलेलं आहे. आणि हे आमचे ट्रॅव्हलर आहे. चाललोय आता सॅम डेझर्ट, म्हणजे ते इथं ड्यून्स आहे. अजून एक डेझर्ट सफारी करायला लागेल आपल्याला. अजून 1 तास लागेल. ते 60-70 किलोमीटर्स इथून ऑलमोस्ट. म्हणजे पोचल्यावरती खूप मजा येणार. तुम्हाला पण दाखवून किती मजा येईल आम्हाला. पोचलं इथं कॅम्प्स आहे आमचे मध्ये आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आता डेझर्ट सफारीला थोड्या वेळाने. तर मध्ये दाखवून पोचलोय आता. हे बघा अशी एंट्रन्स आहे या कॅम्प्सची आणि मध्ये जाऊन ते बघा तिकडे कॅम्प्स आहे आणि इथं कॅम्प फायर होईल सकाळी संध्याकाळी. तिकडं आमचे टेंट आहे आणि आम्ही चाललो आता थोड्या वेळात. तुम्हाला दाखवतो टेंट कसे दिसतात मधून. हे बघा असं टेंट आहे आमचं. इथून मध्ये गेल्यावरती सिटिंग एरिया आहे आणि इथं पण एक छोटासा एरिया दिलेला आहे. इथून जसं आपण मध्ये जातो इथं समोर बेड आहे, AC कूलर हीटर दिलेलं आहे. इथं पण एक सिटिंगचा एरिया आहे आणि असा आरशा दिलेला आहे एक. आणि मध्ये आहे वॉशरूम. हे बघा वॉशरूम दिलेलं आहे मस्त, शावर आणि वॉशरूम आहे. हे दिलेलं ब्रशेस आणि पूर्ण ब्रशेस. चाललं आता डेझर्ट सफारीला आम्ही सगळे. आता इथं बघा हे झाड बघायला कंदील लटकवलेलं आहे, सगळे आवरत आहे आणि 5 मिनिटात जायचं आहे. तर गाईज आम्ही चाललो आता डेझर्ट सफारीला. ही आमची सफारी व्हेकल आली आहे आणि याच्यात आपण बसून जाणार तिकडं डेझर्टच्या साईडकडं सफारी करायला. पोचले आता डेझर्टला. आम्ही सफारी केली. सेकंड डेझर्ट आहे. फर्स्ट डेझर्टला तर आम्ही थांबलो नाही.
इथं आहे टी व्ही पॉईंट आणि त्याच्या पुढच्या डेझर्टमध्ये आहे जातो तिकडं सनसेट पॉईंटवरती सनसेट बघायसाठी आणि तिथं कॅमल राईड पण आहे आपली. तर कॅमल राईडमध्ये आम्ही कॅमलवरती बसून फुल डेझर्टचा चक्कर मारू. आता आम्ही ATV राईड पण केली, तुम्ही बघितली. गाईज आम्ही आहे कॅमल सफारी करतोय. इथं सँड आहे. सफारी आम्ही आता कॅमल राईड केली आणि आता आम्हाला एन्जॉय करायचा सनसेट. हे बघा इथं चेअर्स ठेवलेलं आहे. इथं टी आणि कुकीज सगळं भेटेल आपल्याला. थोड्या वेळात आता सनसेट होणारच आहे बघा, थोडाच राहिला वेळ. त्याच्यानंतर आपण एन्जॉय करू अजून थोडं आणि मग हॉटेलवरती जायचं आहे टेंट्समध्ये आपल्या. आता आम्ही मस्त एन्जॉय केला, सनसेट एन्जॉय केला आणि आता आम्ही याच्यात बसलो कारण आम्हाला नाईटचा शो बघायचा हॉटेलमध्ये जो असतो. गाईस आम्ही पोहोचलोय आता हॉटेल आणि हे बघा फायर लावलेली मस्त आणि आमचं स्वागत पण करते. मध्ये शो आहे थोड्या वेळाने, आपण शो पण बघूया. बघा एकदम मस्त डेकोरेट केलेलं आहे, असं एकदम प्रॉपर लाइटिंग केलेली आहे मध्ये. तिथं मध्ये बॉन फायर होईल आणि पूर्ण शो होईल. ते बघा म्युझिकचं सामान ठेवलं गेलं तिथं. आता थोड्या वेळात शो चालू होईल. आम्ही बसलेलो इथं, एकदम मस्त मजा येणार आहे. आता इथं बसले, इकडं ही बसलेलं आहे, आमचं पूर्ण फॅमिली या साईडला बसलेली आहे एकदम मस्त. गाईस इथं ट्रेडिशनल सॉन्ग चालू आहे बॅक साईडला आणि मग असं आम्ही डिनर एन्जॉय करतोय आमचा. गाईज हा त्यांचा कल्चरल डान्स, राजस्थानचा कल्चरल डान्स आहे, घुमर म्हणतात त्याला. हे बघा ते करताय सगळे डान्स, बॉल फायर आहे. और इसी नोट को नागिन की तरह बल खाती हुई अपने होठों के जरिए से उठाया जाएगा. जरा गौर से देखिए.
गाईज आता आम्ही आलो आहे हॉटेलवरती. सकाळी आपण म्हणजे संध्याकाळी आपण डेझर्ट सफारी आणि नाईट कॅम्प बघितला. खूप मजा आली त्याच्यात आणि आता सगळे झोपले. मी पण झोपायला चाललो होतो. व्लॉग एंड करून देतो.